नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनेलवर। आज आपण चर्चा करणार आहोत 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि चर्चेत असलेल्या तमिळ चित्रपट द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम गोट बद्दल। हा सिनेमा सायन्स फिक्शन आणि अॅक्शनचे जबरदस्त मिश्रण आहे। चला तर मग पाहूया हा सिनेमा आपल्या अपेक्षांना खरा उतरतो का। कथा आणि पटकथा। द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम हा चित्रपट एका भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारित कथा सांगतो, जिथे मानवी मनोविज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा थरारक संगम दाखवला आहे। मुख्य पात्राच्या जीवनात अचानक घडणाऱ्या अघटित घटनांचा प्रवास हा चित्रपटाची प्रमुख गोष्ट आहे। कथेत तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक वापरामुळे भविष्यातील धोके कसे असू शकतात हे प्रभावीपणे मांडलं आहे। पटकथा वेगवान आणि रोमांचक असून प्रेक्षकांना शेवटपर्यंत थरारून ठेवते। अभिनय। मुख्य अभिनेता अभिनेत्रीने आपल्या भूमिकेत प्रचंड मेहनत घेतली आहे आणि त्यांच्या अभिनयाने कथेला वेगळीच उंची मिळाली आहे। अॅक्शन सीन्समध्ये त्यांनी दाखवलेली ऊर्जा आणि थरार अगदी ख्या वाटतात। इतर कलाकारांनी देखील आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत, ज्यामुळे संपूर्ण कास्टचे काम प्रशंसनीय आहे। दिग्दर्शन आणि तंत्रज्ञान। चित्रपटाचे दिग्दर्शन अप्रतिम आहे। दिग्दर्शकाने सायन्स फिक्शन आणि अॅक्शनला एकत्र गुंफताना कथेत कोणतीही ढिलाई येऊ दिली नाही। सिनेमाची व्हिज्युअल्स आणि स्पेशल इफेक्ट्स खूपच जबरदस्त आहेत। सिनेमात दाखवलेले भविष्यातील तंत्रज्ञान, व्हीएफएक्स आणि सिनेमाटोग्राफी प्रेक्षकांना स्तब्ध करतात। पार्श्वसंगीत आणि अॅक्शन सीन्सच्या बॅकग्राऊंड स्कोरमुळे सिनेमात थरार वाढतो। संदेश आणि एकूण अनुभव। गोट हा चित्रपट एक फक्त अॅक्शन सिनेमा नसून तो आपल्याला तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावावर विचार करायला लावतो। भविष्यातील आव्हानं, तंत्रज्ञानाचे फायदे तोटे आणि मानवी मूल्ये या सर्वांचा विचार यात प्रभावीपणे मांडला आहे। रेटिंग 4.5। तर मित्रांनो, हा होता द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम गोट या चित्रपटाचा रिव्ह्यू। हा सिनेमा तुमचं मनोरंजन करतानाच तुमच्या विचारांनाही ख्या अर्थानं समृद्ध करेल। तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।